दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेल्या कर्जत येथील ND स्टुडिओ अखेर शासनाच्या ताब्यात आला आहे। त्यामुळे आता या स्टुडिओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गोरेगाव येथील चित्रनगरीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे। सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी ND स्टुडिओला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धनंजय सावळकर, उपसचिव महेश वावळ, मुख्य लेखा वित्ताधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते। गोरेगाव येथील चित्रनगरीनंतर ND स्टुडिओ हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आणि चित्रपटप्रेमींना स्टुडिओतील वातावरण अनुभवण्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरला होता। मात्र स्टुडिओवर असलेल्या कर्जाला कंटाळून देसाई यांनी 2023 मध्ये आत्महत्या केली। त्यापूर्वी स्टुडिओ जबाबदारी सरकारने घ्यावी अशी विनंती त्यांनी केली होती। ND स्टुडिओ जमीनदोस्त होऊ नये अशी इच्छा समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत होती। त्यामुळे अखेर हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घेतला आहे। आता या स्टुडिओचे व्यवस्थापन स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे।